नमस्कार, सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक. त्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने मी पाणीही टाकते आहे. मी एक भांडं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी एक भांडं पाणी आणि थोडंसं वरती पाणी टाकलेलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप घालून घेऊ. अशा पद्धतीने आता पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यात आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकून उकड काढून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता पीठ टाकून घेऊ त्याच्यात. पीठ टाकल्यानंतर व्यवस्थिशीर सगळं व्यवस्थित असं हलवून, हे पीठ थोडंसं कोरडंही राहिलं तरीही चालतं. आपल्याला नंतरून पाण्याचा हात लावून आपण ते मिक्स करून त्याचा गोळा करू शकतो, किंवा आता मला वरून पाण्याची गरजही लागणार नाही. माझं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. पीठ कोरडंही नाही आहे आणि जास्त असं ओलसरही झालेलं नाही आहे. एकदम छान आणि व्यवस्थित झालं बघा. आपलं पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर आपले मोदक छान मऊ आणि व्यवस्थित होतात. आपण ते झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेऊ. आता आपण त्याच्यातल्या सारणाची तयारी करून घेऊ. सारणासाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं. ते मी खाऊन नाही घेतलं तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे डायरेक्ट. ते टाकून त्याच्यात वेलची पावडर टाकली. त्याच्यात त्याच प्रमाणात गूळ घेतला आणि ते पूर्ण असं कढईमध्ये गरम करून घेणार आहे. गरम करून घेतल्यानंतर त्याच्यातला जो गूळ आहे तो खोबरं आणि गूळ एकजीव झाल्यावर त्याचं मिक्स होऊन त्याचा एक छान असं गोळा तयार होईल आणि आपल्या मोदकामध्ये त्याची चव खूपच छान लागेल. बघा, सगळा गूळ असा त्याच्यात मिक्स झालेला आहे. अशा पद्धतीने आपण हे सारण करून घेतलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला पाहिजे तुम्ही मनुके टाकू शकता, ड्रायफ्रूट टाकू शकता, तरी ते छान लागतं. थोडंसं एक अर्धा चमचा मी तूप घालून घेतलं त्याच्यात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सगळ्यांना उकडीचे मोदक करणं म्हणजे थोडीशी अवघड वाटतं, पण अवघड असं काहीच नाही आहे त्याच्यात. हे बघा, आपण आता उकड आपली ताटात काढून घेतली. थोडंसं वरून तूप टाकलं. ते गरम असल्यामुळे मला असे चटके बसत आहेत म्हणून मी हळूहळू करते. पण थोडंसं गार झाल्यावरही आपण थोडासा पाण्याचा हात लावून ते मिक्स करून आणि असा लगेच त्याचा गोळा तयार होतो. हे बघा, आता थोडंसं पीठही गार झालेलं आहे आणि त्याचा गोळा पण वळलेला आहे. अशा पद्धतीने छान मऊ आपला गोळा तयार होतो त्याचा. फक्त त्याच्यात पाण्याचं प्रमाण घेताना एक भांडं पीठ घेतलं तर तेवढंच पाणी घ्यायचं, त्याच्यापेक्षा थोडंसं वरती घ्यायचं. बघा, आता असे छोटे छोटे गोळे करून त्याची अशी पारी करून घ्यायची. कधीकधी ह्या मोदकाचा आकार बिघडतो, पण काही हरकत नाही. आपण करता करता आपल्याला एकदा ती सवय झाली की बरोबर जमायला लागतं. आणि अशा पद्धतीने हे
थोडा थोडा गोळा घेऊन आपण सगळे मोदक अशी छान करून घेणार आहोत. ते पिठाला आपल्याला ती पारी करताना आपण थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. आणि आपण जी मोदकासाठी पारी करणार आहोत ती अशी पातळ आणि छान होते आणि तुटत नाही. बघा अशी छान झालेली आहे. त्याच्यात आपण साईडने अशा पिठाच्या अशा चुन्या घेऊन ती एक कळी तयार होते. आणि सगळ्या अशा कळ्या केल्यानंतर मग आपण त्याच्यात सारण भरायचं आणि ह्याच कळ्यावरती आपण थोड्याशा दाबत दाबत नेल्या की आपल्या मोदकाला छान असा कळीदार आकार येतो. बघा अशी वाटीसारखं ते तयार झालेलं आहे. त्याच्यात आपण आता सारण घालूया. हे बघा, उकडीचे मोदक हे उकडल्यानंतर त्याच्यावर तूप घालून खायला एक अगदी अप्रतिम आणि छान लागतात की त्याची चव आपण विसरू शकत नाही. हे बघा, वरून पण आपण त्याला थोडासा असा कळीचा आकार देऊन तो मोदक तयार करू शकतो. आणि काही जण ते साच्यामध्ये पण करतात, ते पण छान होतात. पण हाताने केलेल्याची वेगळंच हे असतं. आता आपण हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि ते आपण एक त्याला वाफ देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी खाली एक कढई घेतली, त्याच्यात पाणी ठेवलं आणि त्याच्यात ही चाळीची चाळण ठेवली आहे. अशा पद्धतीने सगळे मोदक आपण चाळणीत ठेवून त्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. आणि ही वाफ देतानाही त्याला फक्त 10 मिनटंच वाफ द्यायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा 20-25 मिनटं किंवा अर्धा तास असं जर झालं तर आपले मोदक फुटू शकतात. म्हणून व्यवस्थित आपण घड्याळात टाईम बघूनच आपण हे करायचं आहे. बघा आपले आता मोदक उकडून तयार झालेले आहेत. आपण छान गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी सगळ्यांना अवघड वाटणारी आहे, पण तशी ती अवघड नाही आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे मोदक कसे झाले.